100 किलोमीटर आहे. आता बाद नाही भेटला, समजून गेला. त्यांना भेटून गेला पप्पांना. अशी पूजा असते. हॅलो गाईज, वेलकम टू दिस न्यू व्लॉग. बघा इथे 298 किलोमीटर दाखवतोय, 5.5 तास आणि 300 किलोमीटर. आपण इथे लावलेलं आहे अक्कलकोट. बाकी आता अक्कलकोट जायच्या आधी आपण गणपती मंदिरात जाणार आहे. तर कुठला जायचं तर रोडवर बघू आता कुठला येत आहे. मॅपमध्ये सर्च करतोय, सर्च करतोय अरे कोणतं मंदिर आहे. आता अक्कलकोटला जायचं आहे. पहिले थेऊरचं गणपती मंदिर लागेल, तिथे जाऊ आपण. मित्रांनो सकाळी 8 वाजलेत पण ट्रॅफिक बघा किती आहे. मानेर रोडला कंटिन्यू ट्रॅफिक असते बघा. तर मित्रांनो आता बघा आम्ही इथे आलेलो आहे मंदिरात फायनली. थेऊरच्या गणपतीला गाडी बघा इथे लावलेली आहे बघा, केवढी चमकते एकदम. मंदिराजवळ आले आपण मागच्या साईडने, कारण आपल्याला गाडीची पूजा करायची होती म्हणून. आणि गर्दी बघा मंदिरात केवढी गर्दी आहे. अरे बापरे, जबरदस्त गर्दी आहे बघा. आज सॅटरडे, खूप जास्त गर्दी. आपल्याला निंबू घ्यायचे होते, त्याच्यासाठी आपण इकडे आलो. आता बघा फ्रंट गेटने आलेलो आहे. इकडे पूर्ण मंदिराचा परिसर आहे, म्हणजे हे फ्रंट गेट आहे. आपण तेव्हा बॅक गेटने गेले होते. आता इथून पहिले लिंबू घेऊ, पूजा घेऊ आणि मग आतमध्ये जाऊ. आता बघा इथून आपण फुलं वगैरे घेतलंय, सगळे पूजेचं सामान. इथे हार वगैरे सगळे आणि नारळ. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, श्री चिंतामणी मंदिर. हे बघा या गेटने इकडून आलो. मंजोबा प्रसन्न, मंजोबा. हे बघा एक रेड आणि एक येलो फुल किती सुंदर दिसतात गणपती बाप्पा. और ये अपने गाड़ी की नई चाबी, ज्याच्यामध्ये बघा लॉक, अनलॉक आणि बूट ओपन. जेजुरी जातोय आपण. आता प्लॅन चेंज झाला, जेजुरी जायचा प्लॅन. घाट आहे आणि मस्त एक नंबर क्लायमेट सुरू आहे ते. अजून किती किलोमीटर आहे राज? 10-20 किलोमीटर. भूक पण लागली आहे, जेवण करू आपण. हे बघा टर्न, अरे भाई क्या टर्न आहे. आता आलेलो आहे आपण इथे आणि हे बघा हळद जेजुरीच्या मंदिरात पोहोचलोय. बघा गेट आणि गर्दी आहे आणि मी पूर्ण व्हाईट शर्ट घातलेलं आहे. बघू आता इथे टाक ना ग. बघा लग्न झालं ना तर इथे येतात लोक, बोलतात इथून उचलून बायकोला उचलून वरती नेतात, असं काहीतरी असतं काहीतरी. बाकी लग्न झाल्यावर बरेच लोक आपल्या इकडचे महाराष्ट्रातले इथे येत असतात जेजुरीला. काय बोलतात एक्झॅक्टली मला कमेंटमध्ये सांगा. अशी पूजा असते. कोणी पण आलं ना तर तुम्ही इथे अशी पूजा करू शकता. हा भंडारा वगैरे घेऊन ते तळी भरणं वगैरे म्हणतात त्याला. भरपूर पूजा अशा होतात इथे. आणि सगळ्यांचा कुलदेव मोस्टली महाराष्ट्रामधलाचा खंडेराव आहे. आणि वरती असं आहे हे बघा मंदिर. इकडे मंदिर आहे आणि एंट्रन्स मला वाटतं इकडनं आहे. 200 रुपये गेट पास आहे. बाकी VIP दर्शन जर करायचं असेल तर 200 रुपये. तर मित्रांनो हे बघा इथे सगळे लोक शिक्के चिपकवत आहे. आणि हे बघा ते काय लिहिलेलं आहे, श्री विष्णुपाद. तर मंदिराच्या मागे असा चिपकवल्याने तुमची काय इच्छा असेल ते पूर्ण होऊ शकते. तारा उधळला जातो इथे. महादेव, हर हर महादेव. चिंतामणी मोरया, चिंतामणी मोरया. आनंदीचा उदय उदय, भैरवाचा चांग भले, सदानंदाचा येळकोट, सदानंदाचा येळकोट. आगड तुम व्ह्यू बघा कसा एकदम भारी व्ह्यू आहे मंदिराच्या मागे तुम्हाला, कारण उंच आहे. तिकडे बघा मागे कुंड आहे सरोवर सारखं आणि पूर्ण सिटी दिसते इथनं. जेवायला बसलो आम्ही. फ्रीमध्ये जेवण चालतं इथे सगळ्यांसाठी. कम से कम 200-300 लोक आहेत, सगळ्यांसाठी फ्री.
इथे फ्रीमध्ये जेवण आहे, पण तुम्ही स्वच्छता बघा खाली वगैरे एकदम काहीच घाण नाही, बिलकुल एकदम स्वच्छ आहे सगळं. स्वच्छ आहे. हॅट्स ऑफ, चांगलं आहे. का रे कसं आहे? एकदम स्वच्छ आहे. हां स्वच्छ आहे एकदम. हा टेबल पण खाली पण काहीच घाण नाही. हां क्लिनिंग वगैरे एकदम चांगलं आहे. हायजीन मेंटेन केलेलं आहे. वरती फॅन वगैरे ते पण दिलेलं आहे सगळं. नाही बघा इथे कसा वरण भात आहे हे. तर मित्रांनो जेजुरीला होतो आणि खूप छान दर्शन झालं इथे. जेवण पण केलं आम्ही. महाप्रसाद होतो, महाप्रसाद घेतला. आता आम्ही जातो अक्कलकोट आणि अक्कलकोट इथून 250 किलोमीटर आहे जवळपास. 5 तास पकडून चला. पोट तर भरलेलं आहे, सोबत आमच्याकडे पावभाजी खाऊ. आणि खरंच खूप छान दर्शन होतं. जेवण पण एकदम क्लीन होतं, हायजीन होतं, सगळं चांगलं होतं. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे पंढरपूरला आलो आहे आम्ही. आणि अजून इथून किती किलोमीटर आहे अक्कलकोट? आता अजून 100 किलोमीटर आहे जवळपास. 100 किलोमीटर आहे. आता सध्या पंढरपूर आलो आहे. इथे मार्केट वगैरे पूर्ण आणि गर्दी असते. आता रात्रीचे म्हणजे संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत ऑलमोस्ट. आणि आपण बघा इथे पंढरपूरला आलो आहे. पश्चिम गेट श्री विठ्ठल आहे बघा, इथून नाव दिसतंय विठ्ठल रुक्मिणी मंदिर. हे बघा शॉप्स वगैरे असं एंट्रीला तुम्हाला दिसतील. आणि मग समोर जाऊन गेट आहे. तर मित्रांनो आता दर्शन इथे झालेलं आहे पंढरपूरला. आणि इथून 100 किलोमीटर आहे अक्कलकोट. 6:30 वाजले. थोडंसं खाऊ आणि लगेच निघू आपण. गाडी पार्किंगला आहे, आपण गाडी घेतली. लगेच जाऊ. जवळपास 2-2.5 तास लागतील आपल्याला. 9, 9:30 पर्यंत आपण अक्कलकोट पोहोचून जाऊ. बाकी इथे गर्दी बघा तुम्ही, गर्दी किती आहे, भरपूर गर्दी आहे आता पण. आणि हे मंदिरचं पश्चिम गेट आहे. आणि इकडे स्टॉल्स वगैरे आहे जिथे तुम्ही खाऊ पिऊ शकता किंवा तुमचं प्रसाद वगैरे बाकी गोष्टी. आणि गर्दी ही चंद्रभागा नदी. आणि इथे बघा वारी वगैरेसाठी. बाकी बघा तिकडे काहीतरी भजन कीर्तन चालू आहे खाली. हा फुल ब्रिज आहे. थोडी ट्रॅफिक होती इथे सिटीमध्ये, तर टाईम लागला आम्हाला निघता. आता टाईम बघा किती झाले, 7 वाजलेले आहेत. आणि किती वेळ दाखवतो? जवळपास 2 तास. तर 9:05ची वेळ दाखवतो अरायवलची. आता वाजले 10:30 आणि आम्ही फायनली पोचलो अक्कलकोटला. तर आता मस्त डिनर वगैरे केलं आणि आलो इथे. आणि आता झोपायचं तयारी आहे. हॉटेल मी तुम्हाला रूम टूर देतो एकदा. थोडक्यात ही आपली रूम टूर आहे. ह्याच्यामध्ये बघा हॉटेलमध्ये इथे सोफा वगैरे ठेवलेला आहे. आणि या साईडला आले तर या साईडला 1, 2 आणि 3 बेड सोफा ठेवलेला आहे. इकडे काय रे ड्रेसिंगसाठी यो आउटफिट कसा वाटतोय माझा सांगा. लाईट सुरू आहे. गीझर वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. तर दॅट्स इट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ, हा व्लॉग, तर भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्लॉगला. कारण आता पुढचं अजून आपलं रिटर्न जर्नी बाकी. आज आपण अक्कलकोट आलो आहे. अक्कलकोटला आपण दर्शन करू उद्या. आणि त्याच्यानंतर भरपूर गोष्टी आहे. तर भरपूर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार उद्याच्या व्लॉगमध्ये. तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.